आज आपल्याकडे एक अशी बातमी आहे जी ऐकून अनेकांना धक्का बसेल. विचार करा, एका सकाळी तुमच्या लक्षात येतं की तुमच्या मुला-मुलींचे सोशल मीडिया अकाउंट्स गायब झालेत. तुम्ही काही शिक्षा केली नाहीये, तर थेट सरकारनेच बंदी घातलीये. हे अशक्य वाटतंय, हो ना? पण मद्रास उच्च न्यायालयाच्या एका सूचनेमुळे हा विषय आता अगदी चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अगदी. आणि ही सूचना काही अचानक आलेली नाहीये. यामागे म्हणजे एक मोठी कहाणी आहे. ही गोष्ट 2018 मध्ये सुरू झाली. अच्छा, म्हणजे हे नवीन नाहीये. हो, विजय कुमार नावाच्या एका व्यक्तीने एक जनहित याचिका दाखल केली होती. त्यांचं म्हणणं होतं की इंटरनेटवर मुलांना विशेषतः पोर्नोग्राफिक मजकूर खूप सहज उपलब्ध होतोय आणि यावर काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे हा मुद्दा फक्त मुलं किती वेळ स्क्रीन बघतात यापुरता नाहीये. हा थेट त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. बरोबर. पण मग आपले जे सध्याचे नियम आहेत ते पुरेसे नाहीत का? आपण नेहमी ऐकतो की सरकार चुकीच्या वेबसाईट्स ब्लॉक करतं. हो, पण न्यायालयाच्या मते ते पुरेसं नाहीये. सध्या काय होतं की तुमच्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरवर म्हणजे जिओ किंवा एअरटेलवर जबाबदारी टाकली जाते की त्यांनी आक्षेपार्ह वेबसाईट्स ब्लॉक कराव्यात. पण हे म्हणजे आग लागल्यावर विझवण्यासारखं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स 2021 नुसार कारवाई होते, पण तोपर्यंत तो मजकूर पोचायचा तिथे पोचलेला असतो. आणि इथेच मला वाटतं त्या ऑस्ट्रेलियाच्या कायद्याचा उल्लेख येतो, बरोबर? अगदी बरोबर. आणि इथेच ही गोष्ट खूपच रंजक बनते. कशी? ऑस्ट्रेलियाच्या कायद्याने जबाबदारीचं पारडं पूर्णपणे उलटं केलं आहे. तिथे मुलांनी सोशल मीडिया वापरू नये ही जबाबदारी पालकांवर नाहीये. मग कोणावर आहे? थेट कंपन्यांवर. फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या कंपन्यांवर 16 वर्षाखालील मुलांना अकाउंट उघडू देण्यापासून रोखणं हे त्यांचं काम आहे. वाह, म्हणजे थेट कंपन्यांना जबाबदार धरणं. हे तर खूपच